महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे। राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। एकीकडे राज्य शासनाने 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवला आहे, तर दुसरीकडे 5वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 12% वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 3% वाढीमुळे 53%वर पोहोचलेला आहे। याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असला तरी देखील प्रत्यक्षात ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे। या कर्मचाऱ्यांना जुलै ते जानेवारी या महिन्यामधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। तसेच महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 5व्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतन श्रेणी अंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 12% वाढवण्याचा निर्णय आदेश हा जारी केला आहे। याचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला असून तो निर्गमित सुद्धा झालेला आहे। या GR म्हणजेच शासन निर्णयानुसार 5वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 443%वरून 455% इतका करण्यात आला। 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या थकबाकीसह हा आर्थिक लाभ फेब्रुवारी 2025च्या पगारासह रोखीने दिला जाणार आहे। फेब्रुवारीच्या पगारासोबत म्हणजेच मार्च महिन्यात जो पगार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यातही जमा केली जाणार आहे। 5वा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे। महत्त्वाची बाब अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये आणखी 3% वाढवला जाणार आहे। होळीच्या आधी याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53%वरून 56% इतका होणार आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। एकंदरीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2025 हे वर्ष विशेष खास ठरणार आहे। गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे, तर दुसरीकडे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।